चलो फ्रॉड फोन आहे. हॅलो. हॅलो. सर नमस्कार, मी भाजप प्रदेश कार्यालयामधनं पूजा बोलत आहे. माझं बोलणं मोतीराम खोजे सरांशी होत आहे का? नाही, त्यांच्या मुलासोबत होत आहे. बरं बरं सर, मी फक्त तुमचा 2 मिनिटाचा वेळ घेऊ इच्छिते. आपलं नाव सांगू शकाल सर? मी नाव सांगतो मॅडम, पण माझं पूर्ण बोलणं झाल्याशिवाय फोन ठेवू नका बरं का. बरं बरं, काय हा. नाव आपलं? माझं नाव परमेश्वर मोतीराम खोजे, मनोज जरांगे पाटील समर्थक. सॉरी सर, मला नाव नाही कळलं. नाव? माझं नाव परमेश्वर मोतीराम खोजे, संघर्ष योद्धा बरं मनोज जरांगे पाटील यांचा समर्थक. बरं सर, बघा, मोदीजी आपल्या योजनांद्वारे तुमची सेवा करू शकल्याबद्दल भाजप ही आपली कृतज्ञता व्यक्त करते. मला सांगा, तुमच्या कुटुंबामध्ये कोणाला किसान सन्मान निधीचा लाभ झालेला आहे का? हो, मला किंवा झाला. नाही, मला झाला ना मॅडम लाभ. अच्छा अच्छा सर, बघा, तुमच्याप्रमाणेच 11 कोटी अधिक शेतकऱ्यांना याचा लाभ झालेला आहे आणि पुढे देखील या निधीचा लाभ हा होतच राहील. मला सांगा, आगामी जी लोकसभा निवडणूक आहे त्यामध्ये आपला भाजपचा पाठिंबा राहील? नाही, आम्ही काय करणार मॅडम, आता भाजप एका मराठा आरक्षण ओबीसीचं सगळे स्वैराचं आदेशाचं लागू करीन नाही, म्हणजे कायद्यात रूपांतर करीन नाही. त्याच्यामुळे एका आम्ही प्रत्येक जिल्ह्यातून 1000 2000 असे आम्ही स्वतःच उमेदवार राहणार आहेत ना. मोदीला पाठिंबा कशामुळे द्यायचा? आमचेच खासदार तयार करणार आहेत आम्ही. आणि बस ठीक आहे, आमच्यातलं एखादं पंतप्रधान करू. मोदी काय करणार आहे? 2000 रुपये दिले ते नाही, आणि आमच्या कापसाला भाव नाही, आमच्या सोयाबीनला भाव नाही, आणि मराठ्याला आरक्षण नाही, आणि म्हणजे आमचे लाखो रुपये सोयाबीन मधून कापसामधून हाणायचे, आणि त्याच्यातले तुला लाखो रुपयामधले 2000 आम्हाला द्यायचे. म्हणजे कोणते उपकार केलेत आमच्यावर तुम्ही? ठीक आहे, चालेल सर, मी माझ्याकडे तसं नमूद करून घेते. काय काय नमूद करता तुम्ही? तुम्ही जसं सांगितलं ना, काय आता सांगितलं? काय शेतीमालाला काय भाव सांगितलं? काय सांगितलं मी? सांगते की, हा. शेतीमालाला भाव देण्याबाबत आणि मराठा आरक्षणाबाबत ज्या तुम्ही गोष्टी बोलल्यात मला, मी ते काय काय माझ्याकडे काय नमूद काय बोललो मी? जो वाशीमध्ये शिंदे साहेबांनी, भाजप प्रणित शिंदे साहेबांनी आम्हाला जो आदेश केला त्याचं कायद्यात रूपांतर केलं नाही. सगळे सोयऱ्याची जी अंमलबजावणी करायला पाहिजे ती केली नाही. जे 10% आरक्षण दिले बघा, आम्हाला, ऐका तुम्ही, तुम्ही ज्या ऐका, तुम्हाला गोष्टी सुरुवातीलाच म्हणलं होतं सांगितली, माझं बोलणं व्हायच्या अगोदर नाही, तुम्ही तुम्ही ऐकून घ्या. बोलतायत बरोबर आहे, पण कसं आहे सर, तुम्हाला जे कॉल येतात ना, हा ते हा. फक्त माहिती, म्हणजे ऑनलाईन माहिती आम्हाला इथे नमूद नाही करावं नाही लागते. नाही नाही, त्यासाठी तुम्ही मी सुरुवातीला काय आता बोललो तुम्हाला, माझं म्हणणं ऐकून घेता का? त्यावेळेस बोला. तर तुम्ही काय काय म्हणले त्यावेळेस मला? मी तर ऐकतच आहे ना सर, मी हा, तुम्हाला ऐका, स्पष्टीकरण देते की ऐका. वाशीमध्ये जो अध्यादेश दिला त्या अध्यादेशाचं कायद्यात रूपांतर झालं नाही. सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी केल्यावर मराठा समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण भेटून जाईल. त्या टायमाला आम्ही विचार करू तुमच्यावाला, नाही तर आम्ही 1000 2000 फॉर्म टाकून तुम्हाला घरी झोपिणार मॅडम आम्ही आता. तर काही हरकत नाही. बघा, आमच्याकडनं येणारा कॉल हा फक्त तुम्हाला तुमच्याकडनं माहिती घेण्यासाठी असतो. बाकी तुम्ही जे आम्हाला सांगता ते फक्त आमच्याकडे नमूद होतं आणि ते पुढे पक्षापर्यंत पाठवण्याचं आमचं तेवढंच एक कार्य राहतं सर. हो मॅडम, ठीक आहे. ऐका ना बाकी मॅडम, तुम्ही आमचे दुश्मन नाहीत. ऐका, तुम्हाला मी काही बोललो तसं का? नाही विषय सर, हे भाजपलाच गोष्ट बोललो ना. आमच्या हातात नाही राहत. त्याच्यामुळे तुम्ही अरे मला ठीक आहे जे ना, काही ठीक आहे ना. हे सांगता पहा, मला मला काय वाटतंय मॅडम बरं का, तुम्ही